श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, नवरात्रीत दुर्गा सप्तशतीचा रोज एक अध्याय कसा वाचावा, नियम, वाचण्याची सुरुवात कुठून करावी, संकल्प उद्यापन, वाचण्याची वेळ, हे सर्व काही मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. नवरात्रीमध्ये जर आपण दुर्गा सप्तशतीचे पाठ व सेवा या 9 दिवसांमध्ये करणे म्हणजेच खूप प्रभावी मानले जाते. जर आपण नवरात्रीमध्ये 9 दिवस जर आपण दुर्गा सप्तशतीचे जर 14 पाठ केले तर आपल्याला नवचंडी केल्याचे फळ आपल्याला भेटते व नवचंडी सेवा केलेली भेटते. पण प्रत्येकाला 9 दिवस 14 पाठ करणे शक्य नसते, कारण काही ना काही प्रत्येकाला अडचणी असतात. जर तुम्हाला नवरात्रीमध्ये 9 दिवसात जर 14 पाठ करायचे असतील तर ते कसे करावे, वाचण्याची सुरुवात कशी करावी व उद्यापन कसे करावे, पूर्णाचे दिवे व हवन हे सर्व कसे करायचे. आपण रोजच्या रोज आपले सर्व पाठ नाही होऊ शकत, कारण प्रत्येकामध्ये काही ना काही समस्या आहेत. त्यामुळे वाचन करणे खूप जणांना शक्य होत नाही. कोणाच्या घरी लहान बाळ आहे, वयोवृद्ध माणसे आहेत, त्यांना वेळची वेळेवर जेवण देणं, घरातील काम, हे सर्व गोष्टी असल्यामुळे कोणाकोणाला या गोष्टी करणं शक्य नाही आहे. त्यामुळे तुम्ही 9 दिवस जर प्रत्येक दिवशी जर एक पाठ पूर्ण करू शकता, ते तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. 9 दिवस कसा पाठ करायचा व त्याचे काय नियम आहेत, हे सर्व काही मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सर्व माहिती सांगणार आहे. जसे की 9 दिवसामध्ये दररोज एक अध्याय वाचला तरी पण बरेच प्रश्न पडतात की याचे उद्यापन करायचे का, हवन करायचे का, उद्यापन करायचे असेल तर कसे. आपण पहिल्या माळेला पहिला अध्याय वाचायचा आहे. जर तुम्हाला संकल्प करायचा असेल तर संकल्प करून पहिल्या अध्यायाला सुरुवात करावी. वाचण्याच्या अगोदर आपण दिवा लावायचा व घरासमोर किंवा घटासमोर बसून आपण दुर्गा सप्तशतीचा पाठ वाचू शकता. वाचन करताना आपण पुस्तक ठेवण्यासाठी चौरंग किंवा पाट घेणे आवश्यक आहे. त्याचबरोबर आपण स्वतःला बसण्यासाठी आसन घ्यावे व आपल्या कुलस्वामिनीचे नामस्मरण करावे व वाचण्यास सुरुवात करावी. नामस्मरण करताना आपण देवीला नक्की हे बोला की माझ्या कुटुंबावरील लक्ष राहू दे, सर्वांना सुखी ठेव, उद्योगधंद्यामध्ये, नोकरीमध्ये, सर्व गोष्टीमध्ये यश येऊ दे, घरात धनधान्याची भरभराट व्हावी. तुम्हाला जे काही वाटत असेल ती प्रार्थना करावी आणि आपल्याला वाचण्यास सुरुवात करावी. पहिला अध्याय वाचण्या अगोदर दिव्य कवच वाचायचे आहे. त्यानंतर अर्गला स्तोत्र वाचायचे आहे, नीलंक स्तोत्र वाचायचे आहे व पाठ वाचण्यास सुरुवात करायची आहे. व पहिला अध्याय झाला की प्राथमिक रहस्य वाचायचे, नंतर मूर्ती रहस्य व क्षमा स्तोत्र वाचायचे आहे व देवीची आरती करायची आहे व काही तरी गोडाचा नैवेद्य ग्रंथाला व देवीला दाखवायचा आहे. या प्रकारे आपण दररोज एक अध्याय व 2 अध्याय असं वाचून आपण 9 दिवसात 13 अध्याय कंप्लीट करायचे आहे. त्याचप्रमाणे तुमचे घट कोणत्या दिवशी तुम्ही हलवतात त्या दिवशी हे सर्व अध्याय कंप्लीट करायचे आहे. तुमचा एक प्रश्न, हवन करायला हवं का, नवरात्रीमध्ये खूप महत्त्वाचे आहे. अष्टमी की नवमीला प्रत्येक मंदिरामध्ये हवन केले जाते. सार्वजनिक म्हणजेच मंडळा ठिकाणी जिथे देवी बसवले जाते अशा ठिकाणी पण अष्टमी व नवमीला हवन करतात. हवन करणे खूप चांगले आहे, परंतु जर तुम्हाला शक्य नसेल तरीसुद्धा चालते. असे मनात कोणी आणू नका की हवन नाही केले तर काही विपरीत घडेल का, असे काही नाही. शक्य असेल तर अष्टमी किंवा नवमीला हवन करू शकता. कसे करावे, दुर्गा सप्तशती
वाचून तुम्ही हवन करू शकता. तुम्ही कुलदेवीचा मंत्र बोलून हवन करू शकता. आपल्या घटांना पुरणाचा नैवेद्य दिव्यांनी ओवाळावे. घटांची देवींची आरती करताना या ग्रंथाला पण आरती व नैवेद्य दाखवावा. शक्य असेल तर या दिवशी सवाशीण बोलून तिला जेवायला वगैरे देऊन साडी चोळी व देऊन जेवण व हळदी कुंकू लावून ओंटी भरावी आणि शक्य नसेल तर पूर्णावरणाचा नैवेद्य दाखवावा. अशा प्रकारे आपण दुर्गा सप्तशतीचा पाठ हा रोज एक अध्याय वाचून कंप्लीट करू शकता. वाचण्याची सुरुवात कशी करायची हे पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेले आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा व शेअर करा. श्री स्वामी समर्थ.